चल बाई, काय करू आता इले खायला खायला काही करून दे, खायला काही करून दे. कायच करत जावीले रोज रोज. भाजी पुडी तर दुपारी डबल जेवण जीवारच येते. थंडी आहे म्हणते, थंडी आहे गरम करून दे. भल्लीच हिडगावते निरा. खरंय वाटतं असं वाटतं लेकरू मागते. कायच करू आता काय हो. आणि दे पोहे करू का बाई? मी का सकाळी का नाश्ता करते का? सकाळचा नाश्ता पोहे करते. मला नको, काहीतरी चांगलं चटरपटर चटपट तळलेलं कर. तळलेलं वाले तळलेलं चांगलं नसते ते. नेहमी नेहमी तळलेलं खाणं. शिरा देऊ का भाजून? चांगला तुपाचा शिरा भाजतो निधी. तुपाचा शिरा खाय मस्त. काजू टाकतो त्याच्यात, बदाम टाकतो. बरं निधी असं कर ना, काजू बदाम खाणं थोडीशी घे पाय वाटीत घे आणि खाय मस्त. काजू खाय, मनुकी घे त्याच्यात, लय मस्त लागतात. नाही तर असं कर, फळं घे आपल्या पाय त्यांचा. चिक्कू आहे मला ते टोपलीत फ्रीजवर पाय बरं. चिक्कू आहे, सेप आहे, खाय बरं बाई जाय. मम्मी तुला मी आजारी दिसते का? मला ताप आहे. बघ मला ताप आहे. बघ मला ताप आहे का? कोण अंग दुखून राहिलं का बाई? डोकं दुखते का? हा, ताप कोण वाटते बाय? सर्दी झाली का? अगं मम्मी, तू मला फळ खा म्हणते, काजू बदाम खा म्हणते, शेप खा म्हणते. बिमार आहे का मी? मला काहीतरी छान चटरपटर चटपट असं खायचंय. अगं तू येतो भल्ली गेली. मी म्हटलं का अंगात दुखून राहिलं का? हं, असं फळं खाणं म्हणजे बिमार असते नाही? काजू बदाम खाणं म्हणजे बिमार असते नाही? मूर्ख जा, काजू बदाम खा चांगले. आता काही करत नाही मी. जीवार आलं माझ्या करणं एक तर. असं सांग ना मग, तुला करून द्यायचं नाहीये म्हणून. मी तर पप्पाला फोन लावून सांगते, पप्पा माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज घेऊन या. पप्पा पप्पाची परी इकडे. पप्पा पप्पा टप्पा टप्पा करत राहते. फोन नको लावू दिले आता. जाऊ दे, ते कामावर चालले तिकडे. देते ना मग तू करून काहीतरी. मम्मी असं कर ना, चिप्स चिप्स तळ, चिप्स पोंगे तळणं ग. नाही तर मम्मी समोसा कर. समोसा कर मम्मी. समोसा खूप दिवसाचा खाल्लाच नाही मी. असं समोसा तोंडातला काढला की तयार होते का समोसा? हा, किती मेहनत असते त्याला. का आलू उकडेला आहे का काय आहे का काय आहे? तू एकटी चिकटल्या पुरती मी समोसे बसू तळत नाही. शानपण नको करू. जाय मग ना पोळी भाजी जेव. लोणचं घे, लोणचं जाय. गोल्डवालं लोणचं घे मस्त. पोळी घेऊ जाय. जादू अशीच करते. तू माझ्या लाडच करत नाही. तुला मी आवडतच नाही ना. मला तू माझ्या लाडच करत नाही. मी चालली. मी जेवतच नाही. मी उपाशी राहते. मी उपाशी राहून मी थकून जाते. मी अशक्त होते. मग मी चक्कर येऊन पडते. तरी पण मी जेवत नाही. तू माझ्या लाडच करत नाही. मी चालली. जा ना. मी तर वाट पाहून राहिली. तू कुठे जातं? जाय. मी खरंच जाईन. मग मी अशक्त होऊन जाईन. मग मी जेवणार नाही तर मी चक्कर येऊन पडून जाईन. हो जा जा. एकदा दुपारचा चटका खाल्ला नाही म्हणून तू अशक्त होणार आहे? तू चक्करून पडणार आहे? सकाळी जेवली ना तू? आता तरी तुला 3 वाजले 4 वाजले की मला काहीतरी करून दे गो मम्मी. रोज तर चटका चालू आहे खाणं. सवय लागी ना तशीच. हे दे करून, ते दे करून. सकाळचा नाश्ता दुसरा, जेवण दुसरं. 4 वाजताचा तुला नाश्ता, संध्याकाळचं जेवण. मी का निरा आश्चर्य हो गो इथं? मोठी गेली, मला चक्कर येईन, मला अशक्तपणा येईन आणि मी चक्करून पडेन. जाय पड जे. बघ तू, मी खरंच पडेन. मग माझं डोकं फुटीन. मग डॉक्टर जवळ जावं लागेल. मग ऑपरेशन करावं लागेल. मी पडू. पड. मी पडेन. पड ना. तू पडून असं नाही राहिली. चक्कर आला नाही? मी पडली तर माझं डोकं फुटीन ना. माझ्या डोक्याला लागलं तर मग पप्पा तुला रागवतील. मी पाहून घेईन मग पप्पा मला रागवले तर. तू पड तर खरी. चक्कर आला? नाही ना, अजून आलाच नाही. चक्कर येणार रे. पडली पाहिजे ना मी. मग मम्मी मला मग समोसा करून देते. पण चक्कर कसा येते? आत्याबाई निजला का व? नाही व, निजली नाही. सरिता बस ना. ये निजली गिजली नाही. माय बसेला ये व मा ये. ओय माय बाई, माय पाहुणे आला का? माय बाई व काही आलं व? मा कालच आली. असं या बाई, बसा. ओ माय सरिता, तची ते हे घे ना, चटई घे ना. नाही राहू द्या बाई, राहू द्या. काही करतो घोर नाही. अति बसतो मी. अव सांगू माय, खालीच बसल्या बाई. वदर गादीवर सारखा काही होत नाही. आवा झोप लागली का? माय येईन आली तुमच्या भेटीले. आणि तुम्ही का झोपता का? कोण आलं? मै आई आली मामाजी. मै माय आहे. आली तर म्हणलं चाल, म्हणलं सांगलं तिले तर आली मग तुमच्या भेटीले. ते म्हणे ही बायाची भेट घेतल्याशिवाय मला कसं गमीन. म्हणलं चाल ना माय. मग हा बा, हात धुतला नाही, ताट सरकून दिलं लागे. पैदा तुमच्या भेटीला आली म्हणलं. बाई आल्या का? असं
हे तू गेलती का बाई, घ्यायला गेलती का बाई सुन बाई? तुमचं पोरग गेलते घ्यायले. हो कल्याणीचे बाबा गेलते घ्यायले. आणलं मग. असं असं असं. कशी तब्येत कशी आहे म्हणलं भाऊ? साजर आहे बा. असं आहे बा. बस खा 2 टाइम आणि निजेल राहा. अशी आहे तब्येत. तुमचं कसं आहे बाई? हा बाबू बाबू आलता मागच्या बारीनं सरिताच्या घरी आलता तर आलता कैलास संग मा भेटीले. त्याचं मोठं काम आहे बापा, फॅक्टरी काय. मोठा माणूस आहे तू. हो बापा मोठा आहे. हो आई मला बसू दे ना. मग बस ना. कोल्हे तू का पाहुणी नाहीस का? बस ना. कुठे जागा नाही का तुला एवढी मोठी? माय बाई कोल्हे पाहुणी नाहीस का तू? थांब तुले बस टाक का? गदी टाक गदी बसेले. नाही माझी जवळच बसतो मी. माय बाई आजी जोड बसा लागते का? हो बाबा आजी आली त्यापासून आजी संग जेवणं एका ताटात, आजी जोडच बसणं. हो आजी जोडच निजणं. रात्री आजी जोडच निजली होती. भाली घेते तिले. माघारी येते ना आता मा सांग. है ना बाई चालतं ना माघारी? हो येतो ना मी तागरी. आजी आता माझे पेपर झाले ना वा. सई आजी मी माझ्या घरी चालली. माय बाई व आजीच्या घरी चालली का? जाय माय बाई जाय. हो आता पेपर झाले की सुट्ट्या लागते ना माय उन्हाळ्याच्या. हो बाई म्हणते पण बाई मा घरी सोय होते का माय लेकरायची? तिला म्हणलं तू माय येत असेल तर तो माय संग ये. बाई दुखलं सुकलं पोरगीचं मी एकली राहतो तो कुसच करा. पण आता पोरगी म्हणून राहिली तर मी म्हणलं सरिताले म्हणलं माय 2-4 रोजासाठी तरी येजो लेकराचं मन आहे तर जाजो व मग सरिता लेकराला जा वाटते. बरं बसा मी चहा ठेवतो माय बाई. नाही बाई आत्ताच जेवलो ना माय. चहा नका करू राहू दे. नाही हो काही बोलता माय. आल्या एवढ्या दिवसांत आल्या लगे चहा बी भेट ना का? बरं राहू दे मीच ठेवतो आता बाई. घंटाक बरं ठेवतो मी. तुम्ही बी नका ठेवू. मामाजी चहा घेता का? जेवल्या का तुम्ही? जेवण झाले का तुमचे? हो नाही बाई मग काय जेवलं आम्ही. आज 11 वाजताच जेवलो. अय चहा कर होत्या बाईले. नाही म्हणतात मग राहू देत का? कर कर चहा कर. दुधाचा कर. दूध नजीक आणायला कल्ले बाई. जाय बाई. शांत आजीच्या घरचं दूध आण जाय. आहे ना दूध आहे ना. दूध आहे सकाळचं सुरेला आहे म्हणून तर म्हणलं. माय बाई पाहू माय तुमच्या इव आले वाटते चहा पाजला पाहिजे. माई इनीले तेल तर वाटते माय मी पाजतो की नाही पाजत? पाजतो ना बापा तुमच्या इनीले चहा. तुमच्या हाताने पाजता तर तुमच्या हाताने पाजा. माहिती ना नाही का बाई? काय बाई बरं बाई तुमची तब्येत साजी असते माय. माय सगळं साजरं आहे ना बाई. हा बा मा काही दुखत नाही ना काही नाही. सर बाई यायचाच घोर झाला बाई. जागेवरच आहेत. 3-4 महिने झाले काहीच इलाज नाही विचार. दवाखान्यात नेलं माय. मोठ्या हॉस्पिटलात 8-10 दिवस भरती होतो का हो सरिता? माय समजा गावानं सपा वर्गणी करून पैसा लावला असं म्हणा. हो शांताच्या घरचेनं लागे गंगूच्या घरचेनं सरिताच्या घरचेनं समजाईनं बा इमलीनं आपापल्या परीनं समजाईनं दिलं आणि बुड्याचा खर्च केला. पण काही जमलं नाही बाई. म्या म्हणलं चालता गेलता आलं असतं. नाही हे बाय संडासले लगविले स्वतः जाता आलं की लय बरं होत होतं ना माय. आता लयच बिकट आहे. काय करा बाई सांगा. आता दिवस काढणे आहेत माय. हा हो ना माय. सरितानं सांगलं मला तर लय खराब वाटलं. म्हटलं माय सांग काय करा. देव माणसं देव चांगल्या माणसाचाच काऊन अशा परीक्षा घेते काय सांगा बाई. त्या बा आयुर्वेदिक लय पुढे जायला आहे. हा कधी म्हणलं ना माय डॉक्टरचा तुम्ही इलाज केला की नाही? हा बा एकदा तुम्ही मा ऐका. हा आयुर्वेदिक बी करून पा बाई. समजा केलं व माय. हे पा लय ठिकाणी नेलं काय सांगू तुम्हाला. या देवाचा अंगारा त्या देवाचा अंगारा. एक देव नाही सोडला मी पृथ्वी तलावरचा की त्याचा अंगारा मा बॉले लावला नशील. म्हणलं कोणाचंही मानगी पडू माय कोणाची म्हणजे हे हो गुढी लाभो मी समजायचं हे करतो. पण काय नाही मी कबूल काही केलं नाही हो माय बाई. आपल्याच्यानं काही भंडारे देणं होत नाही माय बाईनं काही होत नाही. मा उपास तपास हेच माळ जपणं एवढंच मी कबूल करतो. पण याच्या उपर काही कबूल नाही करत. म्या 5 रुपयाचा नाराय नाही कबूल करत. काय अजून सांगू कारण आपली काही सोय नाही. लोकांनी जुळून ते बी घेऊन नवसा फेडाव का? आणि कोणाच्या नवसात राहणं बरोबर आहे का माय? उगाच आपल्या माणसाला अजून त्रास व्हायचा होय. मन माल मी कबूल करतो माय उपास तापास. पाहू बाई आता कोणता देव आपल्याला गुढी देते कोणता नाही. काय एवढं तोंड करून राहिले? काय काय अबाय पडलं तुम्हाला? काय कमी पडलं तुम्हाला खायला? काय कम पडलं म्हणजे काय आहे असं? काही मनासारखं काही नाही. हे नाही मला काय घेणं नाही. मा आयुष्य गेलं उल्यात. मा पोराचा संबंध मा मना इथे दुकान होऊन राहिला म्हणून राहिली मी. काय करायचं का? हिरी लागली का ते पोरीले? का तिचा बापला तुम्हाला इष्ट दौलत अशी हडपडून देते निरा. काय आहे ते संबंधात असं की तोच करायला लागते? सांगितलं ना मा पसंत नाही तो संबंध.
पसंत नाही. तू राहायला जायला होती का त्याच्या घरी? तुला ओळखीचे आहेत ते लोक? हा, कधी पोरगी पाहिली तुझ्या? काहीच नाही, येळाले बेळ नाही, काही नाही, आता नाही, पता नाही. मला पसंत नाही, मला पसंत नाही. पसंत नसेल पाहत लगेच ना तुले. हा, तुला लग्न करायला लागते काय? तुला पसंती पाहू मी? पोराला लग्न करायला लागते. त्यानं पसंती दाखवली ना, त्यानं मर्जी दाखवली ना, त्याचं म्हणणं आहे ना डबल नेम घ्या, म्हणून घेतला डबल नेम. ते आली अक्कल असती तर हाय कायले घडलं असतं. ते आले 150 आले, त्याच्या डोक्यावर का भुरळ घातली का काय सांगा. चलवा दिन काय होय माय बाई, कर्नाटक चोद्याचे लोक भेटले काय सांगा. यो कायच्यात मा पोरगं बदललं ना माय बाई. आज लोक लग्न करायला तयार नव्हतं. आता तर म्हणते त्या संबंधाशिवाय करतच नाही. करीन तर तेच पोरगी करीन, नाही तर लग्नच करणार नाही. माय बाई मला तर नवल चिंद राहिलं. मला तर वाटते दुसरा नेम नाही, याला एखाद्या भटजीजवळ घेऊन जा. का चोरा चटका केला का काय सांगा माय बाई माझ्या लेकावर. भडजी जोड त्याने नाही, पण तुम्हाला नक्कीच मला केळकर जोड नाही वाटून राहिलं. शॉक देऊन आणा लागतील जराशी. तुमच्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे आयुष्याची बरबादी आहे, बरबादी. समजलं ना? मा आयुष्य झालं तसं झालं. हा, मग पुरीचंही लय चांगलं केलं तुम्ही, लय चांगलं केलं. हा, फक्त आता त्या पोराचं चांगलं होऊ द्या. तुमचंच होय ते. हा, पोरीच्याही बाबतीत तसंच. म्हटलं सावतर आहे म्हणून करत असतान, स्वतःच्या सख्या पोराच्याही बाबतीत तसंच. काय काय जीवनात काय कोणासाठी चांगले शब्द निघतच नाहीत का तोंडातून? हा, अन खाता का शेण खाता? पाहिलं नाही, देखलं नाही, त्या लोकांचा संबंध नाही. असं नाही की हो बा लोयस तुलांपणापासून त्या पोरीले पाहून राहिली का, लय तो निरा ननची पोरगी होय म्हणतो आणि नाकावर बसली. तसंही काहीच नाही, काहीच नसते. घेणं नाही देणं नाही. महापासून नाही ते, महापासून नाही ते. काय काय बजार भरवला काय? म्हटले काय नेम घेतला. डबलच्या नेमात 5-6 जण आम्ही पाहायला चाललो. कोणाला किती तमाशा करायचा आहे त्यानं घरात करा, घराच्या बाहेरचा आवाज निघाला तर सरळ बॅग भरा, नतून रवानगी करावं. काय समजलं ना? आता भाकर तुकड्याची कोणाला गरज नाही, सून येऊन राहिली. डोक्याला खोकाचा करसा तर एका एकाची रवानगी करणार आहो मी आता. लक्षात ठेवा. संबंध चालू आहे पोराचा, शुभ कार्य होऊन राहिलं घरात, चांगला संबंध होऊन राहिला. काय म्हटलं ना? चांगला. समजलं ना? जवळचे लोक फसवत नसतात. त्या लोकांना काही आपल्याकडून अपेक्षा नाही की ते आपल्याला फसवतील, आपल्या पोराला फसवून द्यायचं काही फायदा होईल. हा, कोणीचं म्हणशील चांगलं आहे तर चांगलंच आहे. आपणही पाहून राहिलं, आपले डोळे काही मुगळे नाहीत. आपण लयच तुला लय वाटत शिटूच्या घरचे लोक तो पोराला फसवतील. हा, एखादी फुटकी नक्की पोरगी तो पोराच्या गळ्यात बांधतील. तू जाऊन पाहून ये ना, तू तुला हुशार आहे 150 जाय, तू जाऊन पाहुणे जाय. मी तर म्हणतो आम्ही राहतो, तूच जाय पहिले पाहुणे जाय पोरीले जाय. मग तो समजेल ना तुला साजरी आहे का नाही. ते फक्त ते इंग्रजीत बोलली की घेऊ नको. करशील भल्ली गेली कुठची आली इंग्रजीत बोलणारी. मला काय करायला लागते? अशी ना कुठची डेप्युटी कलेक्टर मा पुढे ठाकणार नाही सांगून ठेवतो. घरातला सबंध धुणं भांडी सबंध धंदा करायला लागेल दिले. एकने हातावरच्या भाकरी आल्या पाहिजेत म्हणतो दिले. वडा पापड शेवडी कुरोडी सगळं आलं पाहिजे तर म्हणे 2 पुस्तकं शिकली तर मला माया पुढे नको हिडगाव म्हणा. अति काय 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 कोणती कलेक्टर नाही आला लागत, मला सून आणा लागते. हातावरच्या भाकरी आल्या पाहिजेत, पुरणाची पोळी आलीच पाहिजे, बेसनाचे लाडू आलेच पाहिजेत. तुम्ही चिकाच्या कुरड्या कर जा आणि तिला शिकव जा. हा, म्हातारे झाले ना, अजून लोकांना बोलवल्यानंतर चिक शिजून द्या आम्हाला म्हणाले. तुम्हाला नाही आला आयुष्यात काही? त्या उलच्या पुरी अपेक्षा करता रे, हे आलं पाहिजे, तेही आलं पाहिजे, तेही आलं पाहिजे. येईनच आयुष्यात काहीतरी काहीतरी आहे काय बूड शेंडा आहे का काही या गोष्टीले. हा, काहीतरी फक्त मॅटासारखं कोणी कुठे चाललं की बस त्याला फक्त कसं त्याची नाट लावावं त्याच्या कामाले, हे कोणी तुमच्याजवळूनच शिकाव. तुला तर काही बॉम्ब नाही पडली. अजूनही चिकाच्या कुरड्या करायला त्या मोठ्या बहिणीला बोलावून आणतो. चला बाई मला चिक शिजून द्या म्हणतं. बेसनाचा लाडू करायचा असला की म्हणतं पाकच बिघडला, लाडू कडकच झाला. पाक लेकाचा कच्चाच राहिला, लाडू जुटलाच नाही. हा, गुलाबजामुन करतो तर ते गोळे तसेच त्या डुबून मरतात. ते सारे त्या पाकात मिक्स होते. ते एक गोळा दिसत नाही गुलाबजामुनचा. स्वतःला तर काही बॉम्ब नाही म्हणत, आणि त्या सुनी जोडण्यापेक्षा नाही तिला हेही आलं पाहिजे, तेही आलं पाहिजे, तेही आलं पाहिजे. स्वतः बॉम्ब पाळला ना जराशी, मग तर सुनीले नाकाने लिंबू सोला. मला काय येत नाही का? एखाद्या वक्ती होते इचक बिचक म्हणून काय झालं. आणि चिकाच्या कुरड्या मला येतात साजऱ्या. ते फक्त ते त्या बाईले मी जर बलावत असतो हात मोजणी करायला, दुसरं काही नाही. मला काय येत नाही काय? म्हटलं हे बा मला येऊ की नाही येऊ, तिला आलंच पाहिजे. मा काय राहिलं झालं मला झालं. आता माझ्या गौऱ्या पेंडावर गेल्या, आता काय करू मी शिकून? महापोराचं अख्खा आयुष्य पडेल आहे, त्यानं काही खाव. इले काही बॉम्ब नाही पडली तर काय येणार आहे? मोठी शिकली आणि 22 लाख पॅकेज आहे, 28 लाख पॅकेज आहे. का चटाव का त्या पॅकेजले? तिला भाकरच नाही आली तर मला एका हॉटेलातलंच खाव का? ते नाही जमणार, सांगून ठेवतो. याटाच्या खानदानाला पंगा पडला लेकाचा. खरं ना, बरंच बरं आहे आता. आणि चक्कर तो द्यायची नशिबात पडले, नशिबाचा खोकला झाला आपली, दुसऱ्याचं काही नाही. किती बोला तरी सांगतो मी स्वतः पोरगी पाहायला जाईन आणि तिले सबन करून दाखवायला लावीन. तर तीच तोंडानं नाही येते म्हणीन, असं नाही येऊन म्हणीन मला येत नाही. मग काय करा? नाही नाही नाही, लग्नाच्या पहिले तिला सबन करून मागतो मी. चिकाच्या कुरडा असो का तिकडे हातावरच्या भाकरी असो का पूर्णाची पोळी असो, ते शारीरिक संबंध किती तुमचे पायाला जातात, वरून वरून पायताना येता. पोरीची परीक्षा मीच करीन. माय सून माय नजरेखालीच घरात येईन. ती कशी तिची परीक्षा घेऊनच मा देखत तिला सबन करून दाखवा लागेल आणि मगच तिची मी पासनापाशी सांगेन.
जा घरून शिदा आटा घेऊन जायचा आणि तिच्या घरी तिला करायला लावजा. आटाची अवलाद स्वतःले बॉम्ब नाही पडली.